सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण आहे। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले। पहाटे 5:30 वाजता मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते काकड आरती पार पडली। त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। अक्कलकोट अन्नछत्र मंडळातर्फे आठवडाभर सुरू असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त आज अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आज गुरुपौर्णिमेचा महोत्सव संपूर्ण राज्यभरामध्ये पाहायला मिळतो आणि त्या निमित्तानं या ठिकाणी अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, त्या ठिकाणाहून भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी स्वामी समर्थांचे भक्त मोठ्या संख्येने अक्कलकोटमध्ये येत असतात। पहाटे 5 वाजता मंदिराचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते जे आहे ती पहिली काकड आरती झाली आणि त्यानंतर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले आहे। मागील आठवडाभर गुरुपौर्णिमेचा उत्सव अक्कलकोटमध्ये पाहायला मिळत आहे। आज देखील विविध धार्मिक असतील, सांस्कृतिक असतील इत्यादी कार्यक्रम जे आहेत ते देखील घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं गेलं तर हजारो भाविक जे आहेत ते अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। त्यामुळं हा गुरुपौर्णिमेचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।